आया गौलनकानंद कुमर कन्हैया, काहे बढ़ाई दिखावत मोही, जानत हूँ प्रभुपना तेरा सबही। और बात सुन उखल सुगला, बांध लिया तू अपन गोपाला, काहे बढ़ाई दिखावत मोही, जानत हूँ प्रभुपना तेरा सबही। फिरत बन बन गौआ चरावत, कहे तुकया बंधु, लकड़ी ले ले हाथ किंवा ले हाथ, काहे बढ़ाई दिखावत मोही, जानत हूँ प्रभुपना तेरा सबही। हे कृष्ण करुणा सिंधो, दीन बंधो जगतपते, गोपेश गोपिका कांत, राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी, राधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी, प्रणमामि हरिप्रिये। आर्य धर्मोद्धारकाय संसारतमनाशिने, श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं, ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आदिनारायणपदं धातारं चात्रिसत्पदं, दत्तं जनार्दनं चैव एकनाथं नतोऽस्म्यहं। तुका तुका वा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावला सस्वरूपी, तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वर महाता। भक्तीने घटला हरी सपटला, जो जाणता वाटला, संसारी कसला न अन्य असला, जो विठ्ठला भेटला, ज्ञानाचा घट लाभला, जगी भला त्या श्री संत सद्गुरु माणकोज चरणी, साष्टांग मी घातला ठल। आज आपल्या रामचंद्राच्या थोडं खुलवा त्याला पदस्पर्शानं पावन पुलकित झालेल्या नाशिक तीर्थ क्षेत्राच्या चरण सानिध्यात, निळखेडा या पवित्र मातीत कोणत्या स्वरात आहे बघ रे पद्मनाभ? प्रभू रामचंद्राच्या जन्म प्राकट्य महोत्सवाच्या प्रीत्यर्थ आणि हनुमंतरायाच्या जन्म प्राकट्याच्या प्रीत्यर्थ 55 वर्षाचा हा उत्सव आपण टिकून ठेवलाय। त्याबद्दल ग्रामस्थ सज्जनांना, सप्ताहकर्त्यांना, आयोजकांना, मार्गदर्शकांना, तरुण तरुणींना सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो। आवाजात बेस वाढलाय। श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, जुना आखाडा, नीलपर्वत, जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी, याच गावातले 1008 श्री महंत लखनगिरीजी महाराज यांना इथून कोटी कोटी नमो नारायण। सच्चिदानंद श्री केरोबाबांच्या पदस्पर्शानं आणि आमचे वासुदेवानंद गिरी उपाख्य बहुरूपे बाबा, वैकुंठवासी श्रीपती बाबा कदम आणि आदरणीय वाल्मिक महाराज या सगळ्या सत्पुरुषांना कोटी कोटी नारायण करून माझ्या कीर्तनाला मी आरंभ करतो। मी रात्री बीड जिल्ह्यातल्या नारायणगडच्या 72व्या नारळी सप्ताहात कीर्तनासाठी होतो आणि रात्री अचानक 70-75 समाज कीर्तनात पाहिला आणि सकाळी मला इथे निळखेड्याला हे सगळं भोगावं लागलं। पण मला त्याचं काही दुःख अजिबात नाही। सुख याचं आहे की गाण्यासाठी महेश्वर आहेत आणि श्री नारायण महाराज आहेत,
वाजवायला विकास महाराज आहेत, श्रवणाला दत्तस्थानाच्या प्रतिष्ठानचे आदरणीय श्री महेंद्र मामा, आमचे मधुरानंद सरस्वती स्वामी महाराज संदीपजी आपण, आदरणीय श्री विठ्ठल अण्णा सेलार आणि माझे जुने स्नेही मित्र श्री सुभाषजी निकम. म्हणजे या माणसाकडं धर्मसत्ताही आहे आणि राजसत्ताही आहे. असे ते माझे ओल्ड अँड गोल्ड फ्रेंड आहेत बऱ्याच वर्षापूर्वीचे. म्हणजे पठाडे महाराज, मी, रामराव महाराज ढोक आणि पांडुरंग गिरी महाराज, आमचं खेळणं उठणं बसणं बऱ्याच वेळेला एकत्र झालं. त्यांची फील्ड वेगळी आहे, माझी फील्ड वेगळी आहे. ते बिचारे अजून प्रपंचात आहेत, मला संन्यास घ्यावा लागला. पण तेही हळूहळू या मार्गावर येतील अशी अपेक्षा धरत आजचं हे कीर्तन तुम्हा सगळ्यांच्या समोर मी करणार आहे. आल्या आल्या म्हणलं अण्णांना फोन लावा, आणि तुम्ही आलात, मला फार बरं वाटलं. कितीतरी कीर्तनात आपल्या भेटी होतात, चोपदार थोडं अंतर ठेवा. कारण परवा एक प्रमाण वाचलं मी, राखावी बहुतांच्या अंतरे, बाकी दुसरा काही हेतू नाही. परमार्थात आणि राजकारणात ज्यांच्या ज्यांच्या जवळ जावं तिथे दाहकताच प्राप्त होते, म्हणून राखावी बहुतांची अंतरे. आणि दाहकता प्राप्त होती या म्हणण्याचा हेतू असा, ऊन तापलेलं आहे त्यामुळं उष्णता वाढलेली आहे, आणि जवळ असलं की उष्माघाताची लाट तयार होते, आणि मग त्या त्वचेला आणि शरीराला त्या संवेदना जाणवा होतात. त्यामुळं थोडं अंतर आपल्या सगळ्यात असावं अशी भूमिका व्यक्त करत, स्पीकरचा ध्वनी चांगला आहे, वाजवायला माझे जावाईच आहेत. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल जावाई का म्हणतो, त्याचं कारण आहे, त्यांच्या सुविद्य धर्मपत्नींच्या गळ्यात तुळशी माळा या अमृत आश्रम स्वामीने घातल्यामुळं ज्यांना आपण माळ देतो ते आपले शिष्य असतात, आणि शिष्य हा मुली आणि मुलाचा दर्जा असतो, आणि गुरु त्याचे पिता असतात, म्हणून तुम्ही माझे जावाई आहात. मी विनाकारण असं अनर्गल किंवा अर्थविरहित किंबहुना अध्यात्माच्या परंपरेला तडा जाऊन एखादं वाक्य बोलेल असं मला वाटत नाही. त्याला काही परंपरा आहे. आणि आमच्या महेंद्र मामांच्या जावयांच्याकडनं म्हणजे सौरभकडनं कदाचित त्रिंबकला एखादी त्रिपिंडी शांती करता येते, कालसर्प शांती करता येते, पितृदोषाच्या प्रीत्यर्थ नागनारायण बल विधी करता येतो, परंतु जगाच्या पाठीवर नक्षत्र शांती करता येते, वैधृती शांती करता येते, व्यतिपात शांती करता येते, गंड योगाची शांती करता येते अण्णा, परंतु जावाई शांत होण्याची शांती माझ्या जीवनात अजून मी कुठे पाहिलेली नाही. मी तुम्हाला श्लोक सांगतो, माझ्या विनोदाला आध्यात्मिक झालर असणार आहे. आपण जागे राहा. सदा वक्राहा सदा क्रूराहा सदा पूजामपेक्षते कन्या राशी स्थितो नित्यम जामातो दशमो ग्रहाः. म्हणजे जपाकुसुम संकाशम पासून पौराणुक्त मंत्रानं किंवा वेदोक्त मंत्रानं नवग्रहांना शांत कदाचित करता येईल, पण जामाता दशमो ग्रहाः हा कन्येच्या राशीला आलेला, पण जावया म्हणजे सासऱ्यांच्याकडे वक्रदृष्टी करणारा शनी नंतर व्हेरी डेंजर ग्रह असेल तर जावाई. म्हणून त्याला तेल व्हावं आणि वाङ्मयीन पुष्प याला व्हावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि नाहीतरी दुसऱ्या अर्थाने बोलतो, म्हणजे माझ्या वयाच्या दृष्टीनं ही पोरच आहेत ना सगळी आपली. आय एम सिनर मोस्ट. माझं नाशिकात किती वर्षापासून येणं आहे, 48 इयर, 48 वर्षापासून नाशिक प्रभागात माझं येणं आहे. आणि उभ्या महाराष्ट्रात सगळ्यात आकृष्ट वाटणारा जिल्हा मला एकच आहे, त्याचं नाव नाशिक. नाशिक. आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात, महाराष्ट्रातल्या अध्यात्मविद्येत, महाराष्ट्रातल्या काव्यकल्पनेत, महाराष्ट्रातल्या वैदिकात, महाराष्ट्रातल्या गाणवादनात आणि महाराष्ट्रातल्या ज्योतिषात नाशिक हे महाराष्ट्राचं नाक आहे. नाशिक आहे तेवढे तरी जागे राहा. बाकी मधला वर्ग तर अंदाज घेऊनच बसतील आहे, पटलं तर बसूया, नाही तर मागून निघून जाऊया. त्यांना बऱ्याच रिक्वेस्ट केला पुढे या वगैरे, ते काही बिचारे ऐकले नाहीत.
मधली जागा एवढी खंडित आहे की महात्मा गांधींच्या कृपेनं काश्मीर जसं विभागून जावं तसं ते झालेलं आहे आणि ते भरून काढणं आता अवघड आहे. जरी किती म्हणलं ना मेरे भाई और बहना तरी तो परिणाम होईल असं वाटत नाही. या सगळ्या माझ्या ऍक्टिंग आमचा समाधान चांगलं करतो. विठ्ठल माता भगिनी एक संघ आहेत. आता प्रपंचात, राजकारणात, धर्मकारणात माता भगिनीच एकरूप आहेत जास्त. आमच्यात आता विभाजनच झालंय. म्हणजे एकाच पक्षाचे दोन व्हावेत तसे हे तुकडे आहेत. यांना जुळवता नाकी न येणारे पण येतील. विठ्ठल विठ्ठल काल परवाच्या कीर्तनात महेश्वर महाराजांचे चिरंजीव मला पखावजाच्या साथीला होते. आज एक चिरंजीव पद्मनाभ माझ्या संवादिनीच्या साथीला आहेत. एक सांगू का बेटा, मी सोडून संवादिनी वगैरे तालशास्त्र चर्मवाद्य म्हणणारा बुवा महाराष्ट्रात जिवंत नाही. तंतुवाद्य, चर्मवाद, लवेला, चाटीला, मूळस्वराला, खर्जाला कणिक लावणं, पुन्हा मंद्रमध्य तार सप्तकातल्या तीव्र कोमलाला स्वीकारत संवादिनी वादकानं गायकाबरोबर कीर्तनकाराबरोबर संवाद साधणारी जी इन्स्ट्रुमेंट व्यवस्था आहे त्याचं नाव संवादिनी आहे. आणि वाजवायला पद्मनाभ आहेत. पद्म शब्दाचा मूळ अर्थ आहे कमल. कमळ एवढं कठोर काही नाहीये. हा कमळावाले कठोर आहेत. पण कमळ कठोर नाही. मी एक वाक्य बोलू का? केवळ पद्मनाभसाठी चिंतन करतो ह्या वाक्याचं. ते वाक्य असं आहे, दशमस्कंदातला भाव असा आहे, एका गोपीनं इच्छा अशी व्यक्त केली आहे की ब्रह्मांड नायक कृष्ण परमात्म्याच्या कोवळ्या पायाचा स्पर्श माझ्या वक्षस्थलांना व्हावा. तुम्ही जेवढे ऐकणार आहे तेवढे मनपूर्वक ऐका. माझे एक मित्र इथं कीर्तन करून गेल्यामुळे शांतता नावाचा प्रकार तुम्हाला ठाऊक आहे. थोडं सांगेल पण अत्यंत महत्वाचं. घेऊन जा. मी तुम्हाला कीर्तन बरं वाटेल असं करणार नाही, तुमचं बरं व्हावं असं करणार आहे. आणि त्याने ती शिस्त तुम्हाला लावल्यामुळं मला हे प्रकरण जड अजिबात नाही. गवळणीची इच्छा उत्तम आहे की भगवंताच्या कोवळ्या पायाचा स्पर्श माझ्या वक्षस्थलांना व्हावा. तुम्ही सगळ्या जणी समजून घ्या बर का. पण दुसरी गवळ म्हणली, विडीस का ग तू? तुला काही अक्कल, बुद्धी, क्षमा नावाचा गुण, मानव देह, ईश्वर तत्व, तो विभू व्यापक सर्वज्ञ, अल्पज्ञ जीव नाशी, तो अविनाशी, हे तात्विक वेदांताचे भेद तुला कळतात की नाही? तिसरी म्हणाली, अगं तिला वेदांत समजून सांगू नकोस. चौथी म्हणाली, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. हे भक्तिपूर्त कल्पित द्वैत मान्य केले. भक्तिपूर्त केवळ म्हणजे गुळ खाणारा आणि गुळ ही चव कळावी म्हणून वेगळे आहेत. मुळात जीवनच गुळमय आहे, पण ते कळण्यासाठी आणि चवीसाठी वेगळं. तसं देव आणि जीव याला कल्पित द्वैत म्हणायचं. इथपर्यंत भूमिका आली. पाचवी आली न रागावली. ती म्हणजे हे बघ, हंटर हातात घेईल आणि तुला सोलून काढील. म्हणजे का? परमात्म्याच्या कोवळ्या पायाला तुझं अंग स्पर्श करायची इच्छा करतेस, तुला काही लाज वाटते का? तुझं शरीर मरते, नाशी आहे, भौतिक आहे, प्रातिभासिक आहे, संपणार आहे. शरीराची होय माती, या स्थितीत तुझी व्यवस्था आहे. आणि तू म्हणतीस की माझ्या वक्षस्थलाला श्रीहरीच्या कोवळ्या पायाचा स्पर्श व्हावा. तुला काही लाज वाटायला पाहिजे. तुझ्या वक्षस्थलाच्या पेक्षाही श्रीहरीचे पाय अत्यंत कोवळे आहेत. सहावी म्हणली, मूर्ख आहेस तू. श्रीहरीचे पाय अत्यंत कोवळे नाहीत, कमळापेक्षा कोवळेत. पुढची म्हणाली, कमळ विफल आहे, कमळा अधिक कोवळेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्ञानी माणसाचे लक्षण वर्णन करताना 13व्या अध्यायात ज्ञानोबारांनी ऑब्झर्व असं केलं का, कमळावरी भ्रमर पाय ठेविती हळूवार,
कुंचुंबियेल केशर या शंका. का कमळावरी भ्रमर, पाये ठेविते हळुवार. कुंचुंबियेल केशर या शंका. त्या कमळाच्या अष्टदलाच्या मध्ये स्त्रीकेशर पुकेशर आहे. ते एवढे कोवळेत, पण भुंगा मकरंद चाखताना स्त्रीकेशराला धक्का लागू देत नाही, पुकेशराला धक्का लागू देत नाही. म्हणजे काय, स्त्रीलिंगी बीज आणि पुरुलिंगी बीज या दोन बीजाला धक्का न लागू देता कमळातला मकरंद चाकतो. तसं पेटी वाजवताना कीर्तन करताना या पद्मनाभ नावाच्या कमळाच्या पाकळीला धक्का न लागू देता अमृताश्रम कीर्तन करणार आहे. विठ्ठल विठ्ठल वेळ आपल्याला कमीत कमी वेळेत अभंग या गवळणीचा भाव मला मांडायचा आहे. आजची गवळण जी आहे हिंदी पद परंपरेतली आहे आणि या गवळणी पर अभंगाचे जे करतेत ते कान्होबाराय महाराज आहेत. आता यांचा पूर्व इतिहास तुमच्या कानावर थोडा घालून ठेवतो. मुख्य पुरुष विश्वंभर विठ्ठलाचा भक्त थोर, विठ्ठलाचा भक्त थोर, विठ्ठलाचा भक्त थोर. मुख्य पुरुष विश्वंभर विठ्ठलाचा भक्त थोर, विठ्ठलाचा भक्त थोर, विठ्ठलाचा भक्त थोर. हे वचन मी कोणाचं निवडलं? हे अपरिचित वचन आहे. हे राहुरी तालुक्यातल्या अहिल्यादेवी नगर मधल्या ताहराबादच्या संत महिपती महाराजांचं वचन आहे. विश्वंभर भक्त थोर, विश्वंभर मूळ पुरुष विश्वंभर विठ्ठलाचा भक्त थोर. विश्वाचं भरण पोषण करण्याचं सामर्थ्य ज्याच्या अंगी असतं त्याला विश्वंभर म्हणावं लागतं. देवानंतर विश्वंभर कोणी नाही, परंतु मोऱ्यांचं कुळ असं उदयाला आलं, आंबिल्यांचं घराणं असं उदयाला आलं की जावळी कापूरवाडीला कृष्णेच्या काठावरती सातारा जिल्ह्यात कृष्णेनं होकार दिला आणि घरानं परमार्थाच्या पथावरती पाऊल टाकून चिरस्थिर. तुकोबारायांच्या आधीच्या 8व्या पुरुषाचं वर्णन मी आपल्या समोर करतो आहे. स्वैर सुतक पडल्यानंतर 8 पिढ्याला दशक्रिये दिवशी स्नानानं शुद्धी आहे. उपनयन झालं असेल आणि लग्न न होता ब्रह्मचर्याची उपकुर्वान दीक्षा झाली असेल तर त्याला घरातल्या गेलेल्या व्यक्तीचं स्वैर सुतक नाही. परंतु त्याचा उपनयन झाला नसेल वा पर्यायी छुल्लीबंधन संस्कार झाला नसेल वा पर्यायी उपकुर्वान दीक्षा झाली नसेल आणि स्वैर सुतक पडल्यावर ती व्यक्ती त्याच घरात राहत असेल तर त्याला धर्माचा प्रतिबंधच आहे. पण यापेक्षाही मी पद्मपुराणातलं अजून एक चिंतन महेंद्र गुरुजी तुमच्या कानावर घालून ठेवतो. वारकरी संप्रदायात या प्रकरणाला फार काही स्थारा नाही. मी तुमच्याशी आज अभ्यासाची चिंतनाची भूमिका मांडतोय. समजा तुम्ही इथे आलात, नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही. कुणी म्हणाल कसं काय अडचण नाही, तर सांगतो. हटे तटेच शकटे, हटे तटेच म्हणजे आणि शकटे, हट म्हणजे बाजार, तट म्हणजे नदीचा काठ, शकटे म्हणजे वाहन, 4 व्हीलर 2 व्हीलर 3 व्हीलर. हटे तटेचे शकटे दीर्घ काष्टे म्हणजे या मंचर आणि सिन्नर प्रभागात मागून दुटांगी धोत्राचा काष्टा घालण्याची पद्धती, तर ते नाही. हटे तटेचे शकटे दीर्घ काष्टे, काष्टे म्हणजे कपड्याचा काष्टा न घालता, काष्ट म्हणजे लाकूड. हटे तटेचे शकटे दीर्घ काष्टे शिलास्पृष्टे, शिला म्हणजे खडक आणि नदी त्यात खडक असेल तर खडकी सोडी एल्या मोठा. कृष्ण परमात्म्यानी वर्णधर्मही पाळला, स्वधर्मे निधनम श्रेयही पाळलं, पण 18 प्रकट जातीतल्या गोपाळांना पंगतही दिली. म्हणजे धर्मही पाळला आणि एकात्मतेचा संदेश दिला. म्हणजे काय, पात्र सगळ्यांचे वाढलेत, सगळ्यांच्या समवेत बसलेत, पण पंक्ती वारण नावाचं व्रत केलंय. कोणतं व्रत आहे? पंक्ती वारण.
जेवायला माळोदाच्या घरात जर बसलं लाकडाच्या आणि वर खांड असेल आणि इकडे इकडे मुरल्या अन्नान मी बसलो तर सूक्ष्म छाया त्याची खाली असती, त्याची त्रिज्या उमटल्या जाते आणि त्या रेखेमुळं शेजारी जेवायला बसलो तरी जातीय कलहाचा स्पर्शाचा दोष लागत नाही. मी सूक्ष्म चिंतन तुमच्या समोर मांडतोय. याला पंक्ती वारण व्रत म्हणतात. म्हणून जेवणाराला जर मी जेवायला बसलो आणि तुम्हाला जेवताना लगबगीनं काल्याला, कीर्तनाला, मौतीला, उत्सवाला जायचंय समजा फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही जायचं, पण जेवताना मी पाणी असं टाकायचं एका बाजूला उभं. संकल्पात करतात की नाही पाणी असं उभं, त्याचं नाव आहे पंक्ती वारण व्रत. म्हणजे तुम्ही उठून गेल्यानंतर तुमचे दोष माझ्या पात्रात थांबत नाहीत, त्यासाठी पंक्ती वारण व्रत आहे. कृष्ण परमात्मा सगळ्या जगाला वेद वेदांत उपनिषद धर्म सांगणारा देव सर्व धर्मातल्या गोपाळाला एकत्र घेऊन जेवतो. याचा अर्थ त्यांनी वर्णही पाळलाय आणि धर्मही पाळलाय. विठ्ठल 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 मी तुमच्या घरी येताना मी ब्राह्मण आहे ही भूमिका आता कळत न कळत बाजूला ठेवून महेश गुरुजी, नारायण गुरुजी, विकास महाराज, सुभाष निकम, आदरणीय अण्णा यांच्याकडे जर मला कदाचित जेवायला बोलवलं तर मी मला सांगावं मला फळं पाहिजेत, मला दूध पाहिजे, क्वालिटी श्रीमंती असेल तर बदाम आणा, काजू आणा, या भागातले जरा काळसर स्वरूपाचे मनुके द्या, ते विदाऊट केमिकलचे असतात. ते नाही जमलं तर मला फळं द्या, टरबूज खरबुजाचा उन्हाळ्यामुळं काळ आहे. ते नाही जमलं तर दूध आणा, पोह्यात मी शिंपडतो, त्याला दडपे पोहे म्हणतात, दुधानं पोहे फुगतात, ते मी खायचे, तृप्त व्हायचं आणि जायचं. यापेक्षा पुढचं समजा शिष्य असेल, उदाहरणार्थ आमच्या विकास बुवांची धर्मपत्नी माझी अनुग्रहित आहे, तिने जर मला भिक्षा दिली, दुधातल्या दशम्या केल्या, ऐका ना विकास महाराज, जर दशम्या तिने दिल्या तर मी ते भोसलेत का जाधव आहेत का गायकवाड आहेत का देशपांडे आहेत हे बाजूला ठेवून तिने दिलेली भिक्षा मी खायची. हे तुम्हाला मी सांगतोय, क्षमा मागतो, रेकॉर्डिंग होती, लोकांसमोर जाणार आहे. वक्त्या आबांच्या नंतर गुंतागुंती सांगणारा एकटा प्राणी जिवंत आहे महाराष्ट्रात. विठ्ठल 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 हटे तटे चषकटे दीर्घ काष्टे शिलास पृष्ठे खडकी सोडी येल्या मोठा. पुढचं वाक्य आहे का उत्तरार्ध. स्पर्शास्पर्श दोष न विद्यते. 11:27 झालेत. स्पर्शास्पर्श दोष न विद्यते. तुम्ही कीर्तनात आलात, इथे तुम्हाला तो प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही जर मला घरात चला म्हणून जेव्हा म्हणाल तर जमणार नाही. विठ्ठल आता याला अजून श्लोकाला श्लोक, प्रमाणाला प्रमाण देतो. हिमालय नदी नाथे. हिमालय म्हणजे हिमालय पर्वत, महेंद्र गुरुजी. नदी नाथे कुशावर्तेच्या, गंगेच्या, कृष्णेच्या किंवा गिरणेच्या तीरावर जर आपण असलो कदाचित, हिमालय नदी नाथे वेद पारगई घनोपाठी वैदिक हरिभक्तेच म्हणजे हरिभक्ताला न सूतकम न अशौचम भवेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आता याला प्रमाण देतो, मला आठवत नाही. संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम सांडिले विषम धुनी सांडिले. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुनी सांडिले विषम धुनी सांडिले. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. 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 विषम धुनी सांडिले. विषम धुनी सांडिले. विषम धुनी सांडिले. विषम धुनी सांडिले.
वारकरी संप्रदाय वैदिक असला तरी वाक्य पुढचं ऐका ना, तो परिवर्तनवादी आहे, तो ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि हा संप्रदाय बंड पुकारलेला संप्रदाय. म्हणजे पूजा कर्म विधी विधान यज्ञ धर्म मानायचा आहे, पण त्याचा अवडंबर नाही करायचं, त्याचा अतिरेक नाही करायचा. तुमच्या घरी मी आलो, हे मी पाणी घेणार नाही, मग पैसे घेऊ नको. पूर्वी दक्षिणा देताना ओली देत असायची, ओली. आम्ही पाटलांच्याकडे जेव्हा भिक्षा मागायला जायचो लहानपणी वडिलांच्या बरोबर, देशमुख पाटील आणि कुलकर्णी आमच्या गावचे मालक, त्या माधवराव पाटलांच्या वाड्यात सकाळी गेलं, सर्वे ग्रहा सुप्रसन्न भवंतु पाडव्या दिवशी, की ते NP असायची, NP ते NP अशा पाण्यात बुडवलेल्या, ते द्यायची ना हातावर द्यायची. मला वाटतं अशी एवढं नाणं NP का दिलं. माझ्या आजोबाला विचारायचं ते ओलं का करतात, त्याचा अर्थ असा आहे आर्द्रव भाव. तुम्ही दिल्ली दक्षिणा ओली म्हणजे त्यात प्रेम वात्सल्य असावं, रक्तभिक्षा नसावी. विठ्ठल म्हणजे तुमच्या कृपेनं मी 7 दिवस कंटिन्यू अशी प्रवचन मला आता पनवेलला ठरवलेली आहे. उगीच काहीतरी आता एखादा अभंग मांडायचा निघून जायचं, तेच 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 लोक कंटाळून जातात. म्हणून तुम्ही जरी बसलात तरी प्रॉब्लेम नाही. महेश महाराजांचे चिरंजीव जर मला म्हणाल नैष्ठिक ब्रह्मचर्याची उपकुर्वान दीक्षा माझी झाली, त्याला उपनयनात जाणवं घातलंय, तर त्याच्या हातची भिक्षा मी घेणार. धर्मपंडितन मी चर्चा वरच्या लेवलला कशी करायची तशी करू. मी एकदा शंकराचार्यांनाच क्वेश्चन केला होता, जगत एव गुरु, तुम्ही जगताचे गुरु आहात का जगत तुमचं गुरु आहे? प्रश्न नीट ऐका. त्यांचं उत्तर मार्मिक होतं, जगत एव गुरु, जगत माझं गुरु आहे. मग जगतात केवळ वर्णाश्रमात ब्राह्मणच नाही तर क्षत्रिय वैश्य आणि शूद्र, चांडाळ आणि स्त्री ही या जगतातले घटक असल्यामुळं सगळ्यांचे तुम्ही गुरु आहेत, सगळ्यांच्याकडं तुम्ही जायला पाहिजे. शंकराचार्य मठ प्रतिबंधात अडकल्यामुळं जनसामान्यात पोहोचले नाही. त्याचा परिणाम असा झाला, धर्मात माणसात अंतर वाढलं आणि धर्मांतर व्हायला लागले. म्हणजे मी शंकराचार्याच्या परंपरेतला संन्यासी आहे, पण त्यांचं जे चुकीचं आहे ते चुकीचाच आणि जे करेक्ट आहे ते करेक्टच. विठ्ठल विठ्ठल ते जनसामान्यांच्या घरात गेले असते तर प्रत्येकाला ते आपले आपले वाटले असते. क्षमा मागून सांगतो, मी विप्रकुळातला आहे, पण उभ्या वारकरी संप्रदायातल्या लोकांना कधी माझ्याबद्दल असं वाटलं नाही की हा माणूस सोवळ्यातला आहे. अजिबात नाही. सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, हे माझ्या परंपरेतच आहे. महेंद्र मामा संध्याकाळी जेवायला बसल्यानंतर ब्राह्मणाची पोरगी तिथे भैरवी आहे, ती स्वयंपाक करून ठेवते, पण हे नाही, हे प्रत्येक पोराला म्हणतात डबा घेऊन ये. डबा म्हणजे माधुकरी काय म्हणतात त्याला, शिदोरी, सगळेजण एकत्र येतात आणि 5-25 पोरं हरिपाठ झाले की सगळे एकत्र जेवतात. हेच व्यापक पण कृष्ण या देवतेला मान्य, ज्ञानोबरायला हेच मान्य, तुकोबराय नाथराय नामदेवरायला हेच मान्य. या पथावर ज्यांनी पाऊल टाकलंय जगाच्या पाठीवर इतिहास त्याला सुवर्ण अक्षराने लिहित असतो. या तीळ मात्र संविधान सांगतं धर्म तुम्ही तुमच्या 4 भिंतीच्या आत पाळाच पाळाच, परंतु वारकरी संतांचं संविधान वेगळं आहे. कोण्याही जीवाचा न घडो वत्सर, कोण्याही जीवाचा न घडो वत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, न घडो कोण्याही जीवाचा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्या
ऐका तुम्ही राम भक्त भगवंत हा भक्त भगवंत हा भक्त भगवंत हा ऐका ऐका अहो अहो महादेव भागवत ऐका अहो संतोष भागवत ऐका अहो मोहन भागवत ऐका ऐका जी तुम्ही भक्त भागवत कोण्याही जीवाचा न घडो वर्म सर्वेश्वर पूजनाची. या स्थितीवर ज्याचं पाऊल पडले संप्रदायात त्याच्या जीवनात कमी नाही पडत काही लक्षात धरा. आणि हे तत्व ज्यांनी चोरलंय ना त्या श्रीहरीचं नाव आहे व्रजे प्रसीदम नवनीत चौरम चौरांगला नांच दुकूल चौरम अनेक जलमार जित पाप चौरम चौराग्रशंतन्न पुरुषन्न मामे. चित्त चोरी नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुडा ध्वजे तुका म्हणे गरुडा ध्वजे. चित्त चोरी नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुडा वा हे त्या ध्वजाचं चिन्ह आहे. गरुड टक्के गरुड ध्वज ध्वजा कुंचे धर्म केतू धर्म ध्वज ब्रह्म ध्वज त्याच्यात पुन्हा गणपत्य ध्वज मूषक ध्वज अजून एक नाव आहे गरुड ध्वज. आता हे ध्वज सांगत बसलो तर यातही आपला वेळ जाईल त्यामुळं तुम्हा सगळ्याला कंटाळा येऊ नये म्हणून निवडलेल्या प्रकरणाकडे यावं लागतं. मी विश्वंभर या पदापासून विस्तार करत आलेलो आहे व्यापकता. त्यांच्या धर्मपत्नीचं नाव आमाई. त्यांना 2 मुलं झाले हरी आणि मुकुंदा. आदरणीय नारायण महाराज आणि अण्णा माझ्या जीवनात सातारा जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कृष्णेच्या काठी कोण राजा होता हे माझ्या अभ्यासात मला आतापर्यंत कळलेलं नाही. जे नाही कळलं त्याबद्दल विनम्र निवेदन. परंतु शिवरायांच्या आधीचा काळ 8 पिढ्या त्या काळात कोण राजा असेल माहिती नाही. पण महाभारत असं लिहितं कालोवा कालनम राज्ञा राजावा काल कारणम इति ते संशयो माभूत राजा कालस्य कारणम. व्याकरणाच्या नियमानं षष्ठी तत्पुरुष आहे. राजाच देशातील घडामोडीचा जिम्मेदारच. त्या काळात त्या राजाला सैन्याची गरज पडली आणि इस्लामी सैन्यांचे आक्रमण व्हायला लागले आणि जरे पटकी ध्वज आणि भगवा ध्वज कलम करायला काप आणण्यासाठी साताऱ्यात आक्रमण झालं. तोडा कापा मारा धारा चिरा आणि माया भगणी पळायच्या आबरू रक्षण करायच्या. अशा काळात ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारानं सनातनला सांभाळणारं कोण होतं. मराठ्यांचं रक्त उसळलं सळसळ करायला लागलं आणि विश्वंभर बाबानं आपले 2 पोरं सैन्यात भरती केले. एकाचं नाव हरीण एकाचं नाव मुकुंदा. शिवरायांच्या आधीचा इतिहास सांगतोय. दोन्ही पोरं सैन्यात भरती केले. काहींना प्रश्न पडल लेकरं भरती करून काही पगारावर घर जगवायचं होतं. अजिबात नाही. विश्वम बाबांच्याकडं 12 गावची श्रीमंत पदाची महाजनकी होती. महाजनकी सांपत्तिक बळ. आणि अशा श्रीमंत माणसाला राजा ऐश्वर्य संपन्न माणसाला लेकर नौकरीला लावून त्यांच्या पगारावर जगण्याची आवश्यकता नव्हती. सुभाषरे कशासाठी पाठवले त्याचं कारण आहे. विश्वर बाबांना विचारलं पोरं का पाठवलं. त्यांनी उत्तर दिलं देव देश आणि धर्म. इथं टाळ्या तुमच्या पडायला पाहिजे होत्या. उद्या परवा निवांत काला झाल्यावर हिशोबाच्या दिवशी वाजवा की काहीच उरलं नाही. विठ्ठल म्हणून सप्ताह किती वर्ष झाल्या याला किंमत नाही. किती कळला याला किंमत आहे. किती पंगत झाल्या याला किंमत नाही. किती तरुण परिवर्तनवादी झाले. किती भगिनी परिवर्तन झाल्या. किती टाळकऱ्यांनी चुना तंबाखूला लावायचा सोडला. एक टाळकरी मी अनुभवलेत. कीर्तन झाल्या बुवालाच म्हणतात चुना आहे का.
आणि व्यसनमुक्तीवर 2 तास कीर्तन त्यांचं असतं. विठ्ठल विठ्ठल. याला आपल्या भाषेत टावर खालीच रेंज नसणं म्हणायचं. बाकीच्यांना काय सांगणार मला सांगा तुम्ही. श्रोते हो, 2 पोरं सैन्यात भरती झाले. आवाज स्केल थोडासा वाढवा किंचित. सैन्यात भरती झालेल्या पोरांच्या वरती 360 सैनिक तुटून पडले. अमावस्याच्या आधीची चतुर्दशीची किट्ट अंधकाराची राते वद्य पक्ष आहे. रातकिडे ओरडतायत. पाणी संथ मंद गतीनं कृष्णेचं वाहत आहे. आकाश चिरस्थिर शांत आहे. वायू मंद मंद गतीनं वाहतोय. आणि 360 सैनिक आक्रमक झाले विकास महाराज. आणि 2च पोरं सरस सेनापतीची भूमिका निभावत होते, हरी आणि मुकुंद. म्हणजे नाथरायांचं चरित्र जेवढं माझं तयार आहे, आदिनाथ परंपरा जेवढी तयार आहे, शंकर भूमिका जेवढी तयार आहे, तेवढीच तुकोबरांच्या चरित्राची माझी तयारी लक्षात घाला. 2 पोरं आक्रमक झाले आणि निधड्या छातीनं त्याने एकच जयघोष त्या काळात केला. माझ्या मागं तुम्ही करायचाय. जरा एवढ्या जय जयकारासाठी जिवंत राहिला तर देव तुमचं भलं करील. हर 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 हर. विदाउट विको सह्याद्रीच्या रांगेतनं शब्दांचा रिप्ले आला. चिंडू परत यावा तसा. आणि पोरं सरसावले. ढाला भाले बरचे आणि नंग्या तलवारीचा थैथाट चालला. आणि ठिणग्या पडायच्या. एखादा ब्लास्ट व्हावा तसा अग्निज्वाळा बाहेर पडायच्या. पण त्यांनी पाठ नाही दाखवली. परंतु हरी आणि मुकुंदापैकी हरीच्या पाठीवरती वर्मी घाव लागला आणि सपकिनी एक घाव इथे लागला. धड एका बाजूला गेलं आणि अंग हे शिर एका बाजूला जाऊन पडलं. रक्ताच्या थारुळ्यात शरीर माखलंय. पुढचं वाक्य ऐका. मुंडकं तुटलंय, धड बाजूला पडलंय, रक्तात माखलंय. पण त्यांनी मुकुंदाला सांगितलं, मी चाललोय, घाबरू नकोस, यांना सोडू नकोस. आणि महेश्वर महाराज शेवटच्या क्षणाला हरीनं पडलेल्या धाडानं, मुंडकं तुटलेल्या धाडानं पालीनं शिपूट वळवळ करावं आणि सापाने शिपटी वळवळ करावी. तद्वत तुटलेल्या मानेच्या धडानं महाराष्ट्राची माती कपाळाला लावली आणि अभिवादन केलं. हे साम्राज्य होतं. मुकुंदा निवर्तले, ब्रह्मलीन झाले, धारातीर्थी पडले. हा संप्रदायातल्या मोरे कुळांचा एवढा आध्यात्मिक इतिहास आहे. झुंजारत एक विष्णुदास जगी. तुम्ही मला बूट काढला, मी म्हणायचं हाना हाना, काही हरकत नाही. नेबळट कोणीकडचं विठ्ठल. महाराजांच्या जवळ रिव्हॉल्वर आहे आणि 2-3 पोर अंगावर धावले, खलास करील. आणि हे म्हणलं, मारील हा मी, माझ्या नादी लागायचं नाही, मारील हा मी. त्यांच्या लक्षात आलं हे काही करू शकत नाही. नाही कळलं तुम्हाला? अंदाज लागला आवाजावरून, हा काही सिंह असेल असं वाटत नाही. म्हणजे याच्याकडे रिव्हॉल्वर असू नये, खरा धूर आपणच काढू शकतो हे समोरच्याच्या लक्षात आलं. कधी कधी आवाजाची ताकद वाढवावी लागते. मला दिहूला मोदींच्या सभेत अडवलं होतं, जाऊच देणार मला. मी विनोदी स्वभावाचा, PI PSI ACP आले म्हणून का अंदर नाही जा सकते. का ये क्या है? म्हणे बोला शस्त्र आहे. तुम्ही झोपले का? मरेल मर्दडी ही सगळी मंडळी आहे, कळतच नाही त्यांना मराठी फिराठी काय. हे काय आहे म्हणा, शस्त्र आहे. शस्त्र आहे, पकडो बोले इनको. 2 PI मला बाजूला घेतलं ना त्यांनी. लहवीतकर माझ्या समोरून चालले, जलाल महाराज माझ्या समोरून चालले. आणि लहवीतकर माझे मित्र, ते म्हणले ह्याला तुम्हाला म्हणलं होतं घेऊ नका, काय छायला अवघडच काम आहे. कठीणच आहे हे सगळं. हो अहो हे कठीण आहे सगळं. मी म्हणलं अण्णा चिंता करू नका, मी लेट इन पण थेट इन. मी चेकअप करणाऱ्या हॉलवरच आरडाओरडा सुरू केला. धार्मिक नेता के सभा में धर्मवेत्ता दंड को विरोध करने वाले पक्ष विधायक लोगों की शक्ति समाप्त करने के लिए हम साधु समाज एकत्र एक विरोध बना देंगे. पत्रकार जमले, सुरू झालं माझ्यावर लगेच. लोकांना चान्सच पाहिजे होता. एक तर भाषण न करू दिल्यामुळं त्यांचं गाजलेलं आणि आत न जाऊ दिल्यामुळं माझं गाजलेलं.
आणि त्यातही दाढी जटान दंडन हेन तेन. त्यांना दंडी संन्यासी त्यांना कळतात गुजरातला असल्यामुळे, आपल्याकडे त्याचा थोडा अभाव आहे. आणि आत निरूप गेला की मला अडवलंय. मी मला मीडिया तंत्र के सामने जाके कडाळा विरोध बना दूंगा और करारा जवाब को देना पडेगा. गेली ना वार्ता ती आत. ते भोसले साहेब आपल्या अध्यक्ष आहेत, तिकडून निरूप आला आणि मला म्हणले त्यांना घेऊन या. ऐका, 4 PI 2 कॉन्स्टेबल ऐकताय का आणि 1 फर्स्ट ग्रेड थाटात मला स्टेजपर्यंत घेऊन गेले. पुढचा ऐका, आणि कॅबिनेटच्या पहिल्या रांगेत माझा फोटो. आणि सगळे जॅकेट टाईट टोप्यावाले सगळे मागन, मी पुढं. आणि माझ्या पुढे गेले, त्यांना म्हणलं आलं बरं का. आणि पुढचा ऐका ना, त्यांच्या इन्स्टा अकाउंटला माझ्या एकट्याचाच महाराष्ट्रात फोटो निघाला आहे द्वारके ह्याच्या त्या देहूमध्ये. कधी कधी असं लेचपेच जमत नाही, आक्रमक भूमिका सुद्धा आपल्याला ठेवावीच लागते. सापाने फणा नाही काढला तर लेकरं त्याला दोरी म्हणून खेळतील, त्या टायमाला त्यांनी फुस केलंच पाहिजे. विठाल विठाल. मुकुंदाला झाला पदाजी, पदाजीचा विठोबा. शंकर बोलोबा, बोलोबांची धर्मपत्नी कनकाई माता. आणि बोलोबान कनकाई माता देहू गावी स्थिरावल्यानंतर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या भागवताचे 108 पारायण आणि नाथांचं कीर्तन ऐकण्याचा सुयोग या दोघाही माता पित्यांना आला, कनकाई माता आणि बोलोबाबा. त्याचा इफेक्ट शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुकोबराय महाविष्णूचा अवतार जन्माला आले. आता तुकोबरायांच्या ध्रुव चातक मंडळात मल्हारपंत कुलकर्णी, कोंडाजी लोहकरे, शिवबा कासार, रामेश्वर भट्ट, बहुल उपाख्य, वाघोलीकर, मोठी यादी आहे. पण यातच सोनबा ठाकूर आणि तुकोबरायांचे धाकटे बंधू कान्होबराय देहूकर यांच्यावर तुकोबरायांचाच आविष्कार झाला. आणि काव्यपंगती लिखाण करताना कान्होबराय म्हणाले, आपल्याला महाराष्ट्रातून व्यापक कीर्तन करायचे असतील आणि तुम्हाला आंध्रा, कर्नाटक, UP, MP, तुम्हाला जगन्नाथपुरी, वृंदावनात, काशीला टूर घेऊन जायचे असेल तर मराठीतले अभंग त्यांना कळणार नाहीत. म्हणून माझं वाङ्मय ऐका. चुरा चुरा कर माखन खाया, चुरा कर माखन, चुरा चुरा कर माखन खाया, 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 चुरा चुरा कर माखन खाया. गौलन काना कुमर कन्हैया, गौलन काना गौलन का गौलन का गौलन का गौलन का कुमार कन्हैया, काय बढ़ाई दिखावत मोही, काय बढ़ाई दिखावत मोही. गौलन का कुमार कन्हैया, गौलन का गौलन का
कर माखण खाया, गौलन का आनंद कुमर कन्हैया. चित्तरूपी लोण्याचं चौर्य कर्म करणारा श्रीहरी आहे. केवळ चित्तच नाही तर सद्धर्म आचरण करणाराच्या चित्ताला आकृष्ट करणारा असा श्रीहरी. त्याचं नाव क्रूकरशती म्हणून कृष्ण आहे. गौलन का आनंद कुमर कन्हैया. कोणाचं पोरग आहे अशी चर्चा सुरू झाली. चौर्य कर्म करणारं. तर मग डिटेक्ट झालं. त्याचं आधार कार्ड लिंक नव्हतं त्या काळात. आधार कार्ड लिंक नव्हतं आणि हेही त्या काळात नव्हते. त्यामुळं सगळं ऑनलाईन काही नव्हतं. मग त्याची अडचण अशी झाली. एक म्हणती वसुदेवाचा, एक म्हणती नंदाचा, ठावच नाही बापाचा, कुळीसाचा श्रीकृष्ण. माझ्याकडे अमर ड्रायव्हर आहे. आत्ता तो आमच्या महेंद्र मामांच्या दत्तधामात विश्राम करतोय. बिचारा रात्रभर चाललाय. त्याचं ड्रायव्हिंग लायसन मला करायचं होतं. मी बिना लायसनचा 7-8 वर्ष फिरवला तो दाढीच्या जीवावरती. ईश्वर कृपेने कोणी मला काही अडवलं नाही, काही नाही. आहे ते विसरलंय, घरी आहे, मोबाईलमध्ये फोटो नाही. चिंता करू नका, माझाच आहे. असे 200-300 रुपये देऊन मी सुखासुखाने सुटलो. काही त्रास झाला नाही. आणि कीर्तनाचे नारळ असतातच घरी नेण्यापेक्षा पोलिसाला दिलं पुंडली कवर लावलं. त्याचं ते लायसन काढायला गेल्यावरती त्याचं जनरल नाव अमर, प्रेमाचं नाव हबऱ्या गावातलं, आणि लिगली नाव विकास, आणि अजून एक नाव बबल्या. मला आरटीने विचारलं यातलं नेमकं सत्य नाव काय. म्हणलं TC वर जे आहे दाखल्यावर तेच नाव याचं परफेक्ट ठरवा. मोबाईलला त्याच्या वेगळ्या वेगळ्या नावाने कार्ड होते. तर तो OTP गेल्यानंतर चेकअप करायला कधी बबल्या नाव यायचं, कधी हबऱ्या नाव यायचं. RTOच्या लोकांनी लायसनच रद्द केलं. दृष्टांत संपला. एक म्हणती वसुदेवाचा, एक म्हणती ठावच नाही कृष्णाचा, कुळीसाचा श्रीकृष्ण. काय करावं ते कळत नव्हतं. म्हणून कान्होबाऱ्यांनी डिटेक्ट केलं, पक्क केलं, निदान केलं. गौलन कानंद कुमार कन्हैया. तो नंद पाटलाच्या यशोदेचा मुलगा आहे. कुमार आहे, छोटा आहे, देखणा आहे, स्मार्ट आहे, मनमोहन आहे, चांगला आहे. आता 11:52 झालेत. मला रात्री पण धंदा आहे आणि नक्षत्राकडे कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल नाही. मी त्यानंतर आपण प्रायव्हेसी ठेवून बोलूया त्या बाबतीत. चुरा चुरा कर माखण खाया, गौलन कानंद कुमार कन्हैया. माझ्या जीवनात एक घडलेली घटना आहे. बऱ्याच युट्यूबला हा दृष्टांत सुटलेला आहे, पण मला भीती वाटती. मी 10वी पर्यंत माझ्या गावीत शिक्षणाला होतो. गावी माझ्या 10वीला नापास झालो. मला बऱ्याच लोकांनी विचारलं, चांगला अभ्यासू पोरगा तू नापास का झाला. मी म्हणलं वर्गावर माझं नितांत प्रेम आहे. ही जागा, ते वर्ग, ते काढलेले चिन्ह, तिथे काढलेलं पिंपळ पान, मधली रेषा सोडून मी जाऊ कुठे. तोच माझा डिक्स, तेच माझं बाकडं बसायचं, तोच फळा, तेच सर, त्याच माझ्या मॅडम. मॅडम मला म्हणाल्या, बेटा का नाही पुढच्या वर्गात गेला. म्हणलं तुम्हाला सोडून कसा जाऊ मी. योगायोगाने माझी 10वी झाली आणि मग पुढे मी कॉलेज करत असताना एक्सटर्नल केलं सगळं, ITI केला. आणि नंतर एक मैत्रीण माझी तयार झाली त्या काळात. म्हणजे जुना काळ आहे तो, आता नाही, वर्तमान नाही. होती, आहे आणि असणार, भूत भविष्य आणि वर्तमान हे सांगायला पण बिनधास्त मनुष्य लागतो. मला एक मैत्रीण होती, त्यात काय एवढं. आणि त्या मैत्रिणीचं नाव आहे बुद्धीचे वैभव. क्या बात आहे. वाह. रूप पाहता लोचनी आणि सुख झाले व साजनी. साजनी मैत्रीण माझी. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या साजनीच्या घरी वास्तुशांती ठरली. तेव्हा मी प्रपंचात होतो. कीर्तनाला जायचो पांढऱ्या कपड्यात, वास्तुशांतीला, अंत्येष्टीला आणि विवाहाला जायचो. आता ते बंद झालं माझं. गेलो मी. ती म्हणली, हे बघ ते वादक वगैरे सगळे आणलेस का तू. म्हणलं नाही. आणि इन्स्ट्रुमेंट. मी तिला पखवाज कळत नाही ना. तो ढोलक नाही आणला. म्हणलं नाही आणला. ठीक आहे. ते सगळे ढोलकीवाले वगैरे म्हणलं येणार आहे, चिंता करू नको. आणि ते टाळावाले म्हणलं ते लोक गायला तुझेच असतात. म्हणलं हो, पण त्यांना सगळं ते भरावं लागेल तुला. ती म्हणजे प्रॉब्लेम नाही काय, मी भरते. ती सुपरवायझर झालेली झेडपीला.
मला म्हटली कीर्तन चांगलं केलंस तू, मला काही 2 शब्द बोलायचे कीर्तन झाल्यावर. आणि मी आधी सांगितलं चौर्य कर्म करू नये, पाप करू नये, खोटं बोलू नये, एकामेकाला त्रास देऊ नये. तिने माईक घेतला महेंद्र मामान, ती म्हणाली फार चांगलं बोललास तू, परंतु ती चोरी वगैरे करू नको जे म्हणाला ते मला नाही पटलं, कारण माझा कंपास तूच मारला होतास. तरी एवढं सांगू नये काही मुळद्यांच्या चेहऱ्यावर सुख नाही दुःख नाही, निवांतच होते. विठ्ठल विठ्ठल आला आला. ही तो असा आहे गाव लेवलला जुन्या शुद्ध मित्रत्वात मी लहान आहे तो मोठा आहे हे कमी जास्त पण सांगून जमत नसतं. काहे बडाई दिखावत मोही, कशासाठी जानत हूँ ओळखते प्रभूपणा देवपण सबही सर्व काही, मी चांगलं ओळखते. और बात सुन उखल सुगला साजणी. अजून एक गोष्ट ऐक, परमात्मा खोड्या करायला लागला तेव्हा यशोदेनं उल्ल खल्लू म्हणजे दगडी उखळाला दोरी बांधून परमात्म्याच्या पोटालाही बांधली आणि गळ्यालाही बांधली. दाम अधिक उदर, बरोबर त्याचं नामकरण झालं दामोदर. आणि मुरा नावाचा दैत्य होता, त्या मुरा दैत्याला कृष्णाने मारलं म्हणून नाव झालं मुरारी. केशी दैत्याला त्यालाही मारलं, त्याचं नाव केशवराज झालं. मोठी कथा आहे. और बात सुन उखल सुगला बांधलिया तू आपण गोपाला, फिरत बन बन गम्मा चरावत कहे तुकया बंधू लकडी लेले हात. त्या काळात गायींच्या पाठीमाग गावातले काही पोरं असायचे आणि गायींचं गुरचरण क्षेत्र असायचं, त्याला गायरान म्हणतात. आता नेत्यांच्या कृपेनं सगळ्याच पक्षातल्या गायरानं त्यांनी गिळले. विठ्ठल विठ्ठल. संस्था रजिस्टर्ड केल्या आणि त्याला जागा ॲक्वायर केल्या. अनाथालय, गुरुकुल, डी फार्मसी, बी फार्मसी, फलान विद्यालय, हा प्रकल्प, तो कारखाना, ते केमिकल. आज गायींना चरायला गाव लेवलला जागा शिल्लक राहिलेली नाही. मी कोणा एकाबद्दल बोलत नाही, सगळे एकाच मानेतले मळी, फक्त रंग वेगळा आहे, दोरा तोच आहे. विठ्ठल विठ्ठल. इथपर्यंत आपलं आलं. हारावाले बुक्क्यावाले कोण आहे ते सावध राहा. थोडं अल्पचरित्र कीर्तनाचा जय विठ्ठल विठोबा. चरित्र केले नारायणे रांगता गोधणे राखीत आहे. एवढं सांगितलंय. रांगता गोधणे, रांगत असल्यापासून ऊन हून पासून पर्यंत. संस्थेत शिकलेल्या सगळ्यांना व्याकरण माहिती आहे. रांगण्यापासून गाई राखेपर्यंतच सांगायचे. काही काही ताशी सुरुवात करतात. नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला, तो जन्मप्रसंग आहे, तो कालप्रसंग नाही. एखादं फुल असेल शिल्लक तर चरण पादुक्याला परंपरेच्या वाहा. एखादं शिल्लक असेल तर विनेकऱ्याला बुक्का लावलाय का बाबा, विनेकऱ्यांना हार घाला एखादा, नाही तर एक माझ्याजवळ ठेवा, एक त्यांना घाला. आहे का? या विठ्ठल विठ्ठल दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधणे राखीत आहे. दशे म्हणजे दशा, दशा म्हणजे अवस्था. मानसशास्त्रात पौगंड अवस्था, किशोरावस्था, बालावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धोपकालाची अवस्था, या अवस्था मांडलेल्या आहेत. परमात्मा रांगत असायचे. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी, रांगत रंगणी
देती गौरणी बांधित चरणी देती गाराणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साजणी यशोदे साजणी सनी कृष्ण रांग तरंगणी चोरित लोणी पद्मनाभा. त्या देवाचे खूप नावं संतांनी प्रार्थना केली. श्री अनंता श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाश आनंद घना अविनाश आनंद घना अविनाश आनंद घना अविनाश. हार्मोनियम का थोडासा हार्मोनियम सकल देवाधी देवा कृपाळू आदी केशवा महानंदा अनुभवा सदाशिवा सहजरूपा सहजरूपा सहजरूपा. काय चिंतन आहे. सहज रूपा. त्याने असं आडेवेडे धारण करून रूपाला बांधलं नाही. सहज रूपा. गाणं सहज रूपा, वाजवणं सहज रूपा, बोलणं सहज रूपा. पद्मनाभाच्या स्वरांचा साथ सहज रूपा. पद्मनाभा नारायणा प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. वा. बोल जरी गंगावती. म्हणजे बेल नाही माझ्याकडं पण निर्गुडी घ्या. विठ्ठल विठ्ठल श्रीहरी आता रांगता रांगता उभा राहायला लागले हळूहळू. आता सगळ्या जगाला आधार देणारा भिंतीचा आधार कशाला घेईल. पण भिंतीत माती आहे. भिंतीत काय माती आहे. मग काहींनी शंका विचारली की भिंती ज्या मातीच्या आहेत त्याला परमात्मा उभा राहताना स्पर्श का करतो. त्याचं अलौकिक चिंतन मधुसूदन सरस्वतींनी भक्तिरसायन शास्त्रात असं सांगितलं. धारावाहिकताम गताहा तैलबिंदुवत आणि जलबिंदुवत भक्ती असावी. परमात्म्याने मातीच्या भिंतीला स्पर्श का केला. त्याचं उत्तर आहे. त्याचं उत्तर असे ती जी माती आहे ती परमात्म्याची लाडली आहे, जवळची आहे. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शं क्षमस्वमे. उभा राहताना त्यांनी मातीला हात लावला म्हणजे आपल्या पत्नीला स्पर्श करून आनंद दिलाय असा त्याचा अर्थ आहे. आणि ती खुश आहे, समाधानी. का स्पर्श असतोच तो. विठ्ठल विठ्ठल
माझ्या बाबतीत मात्र आता स्पर्श दोष न विद्यते. आपुले आपण करा सोडवणं. वाटलंच काही तर यालाच हात लावायचा. कसायच बेटा बरायस ना, ठेवायचं आणि थांबायचं. दृष्टांत आपला संपला. वेळ खूप झालाय, ऊन तापायला लागलंय, यांनाही निघायचंय, मलाही जायचंय. बांधून घ्या. म्हणजे दोरी ती त्या दहीहंडीसाठी आहे हे मला कळेल. नाही तर मगवापासून मला भीती वाटती. मला तर इथे मदनलाल धिंगरा करणार नाहीत ना. आत्ता शिक मला कळलं की ती दोरी त्याच्यासाठी आहे. मगवापासून जरा दबाव होता माझ्याकडं की निळखेडे गावी माझी समाधी होती की काय कोणास ठाऊक. धन्यवाद. छान, उत्तमच. नाही ते फिरणारच आहे आता. हंड्या आता सध्या फिरतात सगळीकडे. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा उभा राहायला लागला. महेंद्र मामान अचानक एक गवळण आली. अचानक आलीन तिने आलीन कन्हैयाच्या खांद्याला खांदा स्पर्श केला. असा मी आपलं मैकवरच भागवतो आता सध्या. कारण तुम्हाला आता दुसरी सासू आणणं परवडणार नाही. मी एका कीर्तनात एका महाराजाला म्हणालो मला स्थळ पहा. ते पत्रकाराने रंगवलं ना, महाराजांनी स्थळाची अपेक्षा केली याही वयात. मला स्थळ म्हणजे गादी पहा, मठ पहा असं म्हणतात. त्याला उशिरा कळलं ते पाणी नेत नसल. विठाल 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 विठाल. ती गवळण आली, कन्हैयाच्या खांद्याला खांदा स्पर्श केला. परमात्म्याने तिचे डिटेल्स काढले सगळे. राहती कुठे, घर कुठे, घर नंबर काय, म्हाडा की सिडको की अपार्टमेंट की सोसायटी की रो हाऊस. बरोबर पत्ता काढला तिने. गल्ली नंबर 10, त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक. बरोबर परमात्मा रात्री गेला आणि तिच्या घरात शिरला. शिरल्या ती एकटीच होती आणि तिला धाक होता मला कोणीतरी पाहिलं. कन्हैया म्हणला मला स्पर्श का केलास? काही नाही, तू माझ्याकडे यावा अशी अपेक्षा होती. मग तू खूप नन्ना छोटा बारीक आहेस, माझ्या एवढा हो ना. होय भक्ती केला तैसा. परमात्मा तात्काळ मोठे झाले पहाट झाली. सासू सासरे उठले. ओठ, लाज वाटत नाही? एवढा वेळ झाला, दूध वाटायचं लोकाला, खुशार पसरलीस. सूर्यकिरणाचे प्रकाश झोत तुझ्या पृष्ठभागावरती पडले तरी उठत नाहीस. ओठ. तिच्या लक्षात आलं मला परमात्म्याला आता इथं त्रास होण्याची शक्यता आहे. सगळ्या चॅनलला एडिट करून या बातम्या व्हायरल होतील आणि सगळ्या वर्तमानपत्राला पहिली बातमी होईल. कन्हैयाच्या येण्यानं गवळणींच्या वागण्यात बिघाड सगळीकडं होईल, सगळीकडं. आता कन्हैया म्हणला मी काय करू? काही नाही, लहान होता तेवढा होय भक्ती केला तैसा. परमात्मा एवढा प्रभू भावे पण होय भक्ती केला. परमात्मा पुन्हा छोटे झाले. परमात्म्याच्या अनंत लीला झाल्या आणि पेंद्या, वडजा, वाकड्या, मधुमंगल, सुदामा, श्रीशामा, तनसुखा आणि मनसुखा लोणी खायचे आणि एकामेकाच्या तोंडाला लावायचे. महेश्वर गुरुजी आणि आदरणीय नारायण महाराज, विकासजी, सुभाषजी आता केक कापतात. पोरं वाढदिवसाला पोरी केक कापतात. केक कापण्याला माझा प्रचंड विरोध आहे आणि ते मेणबत्त्या विजवण्याला माझा प्रचंड, पक्ष नाही पण धर्मात ते नाही. तुपाची निरंजन करा, ओवाळा, रामरक्षा म्हणा, आता विश्वात्मके म्हणा, श्री अनंत मधुसूदना म्हणा, अकल्पायुष्य व्हावे तया कुळा म्हणा, त्याचा वाढदिवस करा. कापण्यासाठी जोडण्यासाठी आहे. संन्याशाने दुकानाच्या उद्घाटनाला गेलं तर रिबीन कापायची नाही, आसूट गाठ सोडायची. नारळ फोडायचं नाही, नारळ समर्पित करायचे. फोडायचं नाही, जोडायचंय. ही संस्कृती आपली. पण आता सांगायचं कोणाला, सांगावं तर टांगायला नेतात, त्यापेक्षा न सांगितलं बरं. केक कापतात आणि खाल्लीला तो उरलेला केक असं तोंडात घालायच्या ऐवजी इकडे इकडे लावायची प्रथा निघाली. एका ठिकाणी असाच गेलो मी, लेकरं लाडात आले, मला लावायला लागले. म्हणलं बेटा निघणार नाही आणि लावला तरी अन्यांना तो चाटता येणार नाही. आतले जीव जंतू त्याला खातील, तुम्हाला ते शिल्लक राहणार नाही. तर यावर भागवतात समीक्षा मला सापडली. गोपा
परस्परं दृष्ट्वा, म्हणजे मधुमंगल सुदामा परमात्म्याच्या तोंडाला लोणी लावत असत आणि लावलेलं गालाचं लोणी गोपाळांच्या परमात्मा चाटत असत. म्हणजे परस्परांना लोणी तोंडाला लावायचे. हे कदाचित वाढदिवसावाल्याने त्यातनं घेतलं असेल, विरोध करायचं कारण नाही, पण कापायचं नाही, खाऊ घालायचं इथपर्यंत चिंतन आलंय. परमात्मा मोठा झाला आणि त्याने आता नाद ब्रह्म वाजवलं, म्हणजे बासरीचा ध्वनी वाजवला. कोणती पण मुरली बद्दलची एक गवळण म्हणा, वेणू बद्दलची कोणती पण आहे, कोणती पण म्हणा. अधरी धरुणी वेणू, अधरी धरुणी वेणू, अधरी धरुणी वेणू, आधरी धरुणी वेणू, वेणू अधरी धरुणी वेणू, अधरी धरुणी वेणू, अधरी धरुणी वेणू, अधरी धरुणी वेणू, वेणू वाजविला कोणी नेणू, वेणू वाजविला कोणी नेणू, वेणू वाजविला कोणी नेणू, वेणू वाजविला अधरी धरुणी वेणू, अधरी धरुणी वेणू, प्रातःकाळी तो वनमाळी, प्रातःकाळी तो वनमाळी, प्रातःकाळी तो वनमाळी, प्रातःकाळी तो श्रीहरीनं लाल बुंद ओठावर बासरी अलगत मांडलेली, अलगत. आणि त्या आधारामृताचं सेवन करत श्रीहरीनं वेणू वाजवला. वा वा. त्याचा परिणाम असा झाला, पांगुळले यमुना जळ. आता इथं शंका आहे, पांगुळले पाणी कुठं पांगळ होत असतं का? त्याला काय पॅरालिसिसचा अटॅक येतो का? पाण्याच्या अंगावर वारं जातं का काय? का त्याला डी व्हिटॅमिन्स कमी पडतं? नाही. पांगुळले शब्दाचा अर्थ आहे वाहता वाहता थांबणे. पाणी सुद्धा, पक्ष सुद्धा चिरस्थिर होतात. भानुदास गीती गात, भानुदास राय या परंपरेचं वर्णन करतायत. वेळ आपला संपला. श्रीहरीच्या अनंत लीला झाल्या आणि आता गौरणी गाऱ्हाणे सांगते यशोदेशी. दही दूध खाऊनी जातो ऋषिकेशी, लाडका हा कानाबाई तुझी तुला गोड वाटे, याच्या खोड्या सांगू किती महिपत्र सिंधू आटे. आता देवा कन्हैया कृष्णा आरोप प्रत्यारोप होत असतील. लोकात न गेलेलं बरं. तू निवांत शेतात जा आणि गायींचं पालन कर, कारण जे दिवशी गोहत्या घडे ते दिवशी पर्जन्य न पडे. गायी गोपाळ यमुनेचे तटी, गावो विश्वस्य मातरः. गायींना घेऊन परमात्मा निघाला आणि आहा हा
खांद्यावरी पावा कस्तुरीचा टिळा खांद्यावरी पावा कस्तुरीचा टिळा खांद्यावरी पावा कस्तुरीचा टिळा हे चालत गोपाळ गाई मागे हा चालत गोपाळ गाई मागे संगती पंगती सवे गोपाळांच्या संगती पंगती सुमन गोपाळांच्या आहा सगळ्या खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळी एक मिनिट हातामध्ये काय उदास मंडळी हात वर करा यार तुम्ही सगळेजण मला पुन्हा बोलवलं तर मी परत माघारी येत नाही जरा प्रसन्न राहा जरा हा खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित से धेनु चारित से धेनु चारित से धेनु चारित से कृष्ण कन्हैया लाल की जय वृंदावन विहारी लाल की जय आज के आनंद की जय सगळेजण एकत्र आले गायी आणल्या ओळल्या त्यात मणेरी स्थिर केली आणि आता सगळेजण खडकी सोडी एल्या मोठा आजीचा दही काला गोमटा सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या आणल्या खऱ्या पण देव म्हणाले माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाये चोरून या माये नवनीत आणावे नवनीत म्हणजे नित्य नूतनता नाविन्यपूर्णता आणा देवा तुझ्यासारखा आणता येणार नाही तुझं तंपत तत्पत हे सगळं अवघड आहे आम्हाला आणता येणार नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही
घरी जा आणि शिदोऱ्या आणा म्हणण्याचा हेतू असा आहे. परमार्थ मंदिर, कलशारोहण, गुरुकुल, आश्रम संस्था बांधताना किंवा गावातला सभामंडप बांधताना लोकवर्गणीतनं केल्यानंतर एकट्याचा कोणाचा बोर्ड लागत नसतो आणि एकट्यालाच अहंकार होत नसतो. लोकवर्गणीतून केलेलं काम सगळ्याला आपलं आपलं वाटत असतं. हा सहकार चळवळीचा भाग परमात्म्याने जगाला दिल्यामुळे तुम्ही तुमची वर्गणी आणा, म्हणजे सामुग्री आणा, एकत्र येऊ आणि खाऊ, हा संदेश परमात्म्याचा आलेला आहे. सगळे जेवायला बसले. बिभ्रद वेणुम जठरपठयो शृंगवेत्रेच कुक्ष वामे पाणो मसृण कवलं तत्फलान्यंगुलीशो. वामे डाव्या हातातल्या तळव्यावरती परमात्म्याने प्रसाद घेतला. मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरनाथ. काल्याची आसे देवजळी झाले मासे. स्वर्गीच्या अमर इच्छिताचे देवा. मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. हा काला अत्यंत पवित्र आहे. बऱ्याच लोकांना एवढं गरमतंय तरी झोपा लागल्यात, काही निवांत बसलेत. कीर्तन माझं संपलंय. मधलं प्रांगण एवढं मोठं रिकामं राहिलं. सप्ताह करते बिचारे कष्ट करतात, पण लोकायला बसायांच्या सुद्धा आकली येत नाहीत. काय करायचं समाजाला मला सांगा तुम्ही. परमार्थ सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांनी तो बदलला केला पाहिजे. स्वरूप त्याचं चांगलं आलं पाहिजे. वक्त्याला, गायकाला, वादकाला, येणाऱ्या चित्रीकरण करणाऱ्याला प्रसन्न वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. मी काही अशा कंटाळवाण्या गावांना तारखी घेताना खाली लाल रेघा मारतो आणि खाली लिहितो परत माघारी जाणे नाही. पारंपरिक परंपरा सांभाळाच, पण नित्य नूतना नवनीत आणावे शब्दाचा अर्थ नित्य नूतनता, नाविन्यपूर्णता त्याच्यात असली पाहिजे. आपण सगळेजण आलात, कीर्तन गोड करून घेतलं. स्पीकरवाल्याला मी खूप धन्यवाद देतो. पखावज वादक काही प्रश्नच नाही, काही अफलातून वाजवणं आहे त्यांचं. मला वाटलं होतं 10-10 ग्रामच्या 2 घातल्या, माझ्या किरकोळ वाटल्या, त्यांचे गठ्ठे तेवढे आहेत मोठे. 8 घराला 8 गठ्ठे लावले आहेत त्यांनी आणि अतिशय उत्तम आहे ते. म्हणजे आणि त्यांचं जे वाजवणं आहे, त्यांचा जो बाज आहे तो उत्तम आहे. म्हणजे कीर्तनकाराच्या कीर्तनातलं उठावणीचं वादन, लग्गीचं वादन आणि दुसरी गोष्ट पूर्ण हाताची थाप, लव आणि चाट, ग आणि क, क अत ही अक्षर, घेडनग, तिरकिट आणि धीरकिट ही जी अक्षरांची स्वच्छता, स्पष्टता आहे. विकासजींच्या अभ्यासामुळं त्या वादनाचा विकास होतो आहे. मला फार बरं वाटतं आणि शानदार जगायचं असं. मस्त पखावज, त्याचं वस्त्र, त्याला टाकलेली गवसणी, गादी, उगी नेबळ कुठतरी घाण शै गेलेली, पखवाजाला कणिक नाही. गावकरी म्हणत घे ॲडजस्ट करून. काय आता काय फेबिकॉल लावतो तिथं? ॲडजस्ट काय, जे जिथं लागतं ते लागतंच. आणि आमचे आदरणीय महेश गुरुजी आणि नारायण महाराज हे दोघं कीर्तनात असले की माझ्यापेक्षा अधिक वृद्धाला सुद्धा कीर्तनात तरणं होता येतं, हे भाग्य लक्षात घ्या. आणि त्यांच्या चिरंजीवाला मी निहाळलं, तुमचं वादन खूप चांगलं आहे, गोड वाजवतायत, तुमची जी टचिंग आहे ती बिनचूक आहे. आता बऱ्याच पेटी वादकाला रामकृष्ण आणि जय विठ्ठलपर्यंत स्वर सापडावे लागतात. आणि जय विठ्ठल झाला तो सापडला आत्ता, पण तेव्हा बुवा निघून गेलेला असतो, त्याला काही अर्थ अजिबात नसतो. दोन्ही चोपदारही मोठे, मजबूत आणि वजनदार आहेत, चांगले. हे सोपं नाही मशागत करणं, एवढं सगळं रंगवणं, टापटीप ठेवणं या वयात. आणि तुम्ही खूप चांगली व्यवस्था ठेवली आहे. टाळकरी चांगले. ते लेकरू जेव्हा असं डोलायला लागतं तेव्हा बरं वाटतं, मजा वाटली. माता भगिनी एकसंग बसल्यात. या सगळ्यांना एकदा स्कॅन करा. हे सगळेजण उत्तम आहेत. हे कीर्तन ज्याची सेवा केली त्या कृष्णाच्याच, त्याच भगवंताच्या पांडुरंगाच्या, आणि पत्रिकेत ज्यांचे नाव आहेत त्या सगळ्या संतांच्या चरणी समर्पित करून माझ्या कीर्तनाला विराम देतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. वेळ अधिक झाल्यामुळं आमच्या कॅबिनेटमध्ये ठराव असा झाला की भैरवी चाल कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे भैरवी होणार नाही. वेळ खूप झालाय. मलाही जायचंय, तुम्हाला जायचंय. आणि काळ सध्या एवढा बिझी आहे अण्णा, फिरलं पाहिजे. त्यामुळं थांबून चालणार नाही. आता आपल्याला फिरलं पाहिजे. म्हणलं कष्ट घ्या, फळ येईल. त्रास होतो पण होत असतं. कीर्तन आपलं
संपलंय. हे माझे जुने स्नेही आहेत, त्यामुळे मी त्यांच्याकडे बघून बोलत आपलं म्हणजे बाकीचे वैरीत असं तुम्ही काही सगळे माझेच आहेत, परंतु जरा जास्त जवळीक त्यांची आहे. ते मला इकडे 7-8 एकरचा मठ करून देणार आहे त्यांच्या. ते अजून एक ते पेढा घेऊन येत असतात ते काका. काकांचा पेढा फार जबरदस्त. ते प्रत्येक कीर्तनात मला पेढा आणतातच. त्यांची इच्छा आहे त्यांच्याकडे यावं, पण जाणं होत नाही. महेंद्र मामाच्या दत्त जयंती सगळ्यांच्या भेटीगाठी होतात. माझं सातत्याने येणं आहे. मला या भागाशिवाय करमतच नाही, करू काय. आणि इकडं आल्यावर वातावरणही चांगलं असतं. आमच्याकडं गरमाट जास्त आहे. मराठवाडा विदर्भ जास्त तापमान आहे, या मानाने खूप इकडं कमी आहे. नाशिकातला मनुष्य मराठवाड्यात राहू शकत नाही, पण मराठवाड्यातला नाशिकात राहू शकतो. असं वातावरण आहे. ते पोरगं बिचारं मला खंबावर चढायला लागले, त्याची शूटिंग करा तिकडे, त्याचंही घ्या. म्हणजे सगळ्यांना आईवडिलांनाही कौतुक वाटतं. बघा माझं चालू कीर्तनातली करू कसं कवायत करत होतं. आनंद करविली तैशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती. माझ्याबरोबर आमचे तपोनी आनंद आखाड्याचे स्वामी मधुरानंदजी आहेत आणि प्रसन्न आहेत. अजूनही त्या वयात त्यांचे गालं बघा कसे टवटवी दिसतात, स्मार्ट दिसतात एकदम उत्तम. हे कीर्तन देवाच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला विराम देतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध नाही. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. शिंकेला वेले दुरी होतो तुम्ही भारे दोहीकडे मुंग पसरो निवडे, तुम्ही भारे दोहीकडे मुंग पसरो तुम्ही भारे दोहीकडे मुंग पसरो वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम, वाटोया ब्रह्मादिका उत्तम लोका वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम. तुका